साहित्य म्हणजे नेमकं काय? केवळ मनोरंजन की आपल्या समाजाचा आणि काळाचा आरसा? आजच्या या विश्लेषणामध्ये आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. आपण बघणार आहोत की 1960 ते 2000 या 40 वर्षांच्या काळात महाराष्ट्रात ज्या मोठमोठ्या सामाजिक आणि राजकीय उलथापालथी झाल्या, त्याचं प्रतिबिंब त्या काळातल्या मराठी साहित्यात नेमकं कसं उमटलं. आपली सुरुवातच एका महत्त्वाच्या प्रश्नानं करूया, तो म्हणजे साहित्य समजून घेण्यासाठी तो काळ समजून घेणं इतकं का गरजेचं आहे? याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. कोणताही लेखक काही हवेत लिहित नसतो, नाही का? त्याच्या आजूबाजूला जे काही घडत असतं, जे संघर्ष असतात, ज्या आशा आकांक्षा असतात, त्यातूनच त्याचं लिखाण जन्माला येतं, त्याला एक आकार मिळतो. तर मग या 40 वर्षांच्या प्रवासाचा आढावा आपण या 6 टप्प्यांमध्ये घेणार आहोत. महाराष्ट्राच्या निर्मितीपासून ते थेट साहित्याच्या बदललेल्या चेहऱ्यापर्यंत. चला तर मग सुरुवात करूया. आपला प्रवास सुरू होतोय 1960 सालापासून. हा तो ऐतिहासिक क्षण होता जेव्हा अनेक वर्षांच्या संघर्षानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. आणि या एका घटनेनं फक्त राज्याचा नकाशा नाही बदलला, तर इथल्या लोकांच्या मनात एक नवी अस्मिता, एक नवी ऊर्जा आणि नवी स्वप्न जागी केली. खरं तर इथूनच सामाजिक, आर्थिक आणि राजकीय बदलांच्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली. आता गंमत बघा, ही काही फक्त एक राजकीय घटना नव्हती. ह्या बदलामुळे शिक्षण आणि विकासाची संधी समाजाच्या अगदी तळागाळापर्यंत पोहोचली. आणि ह्याचमुळे जे घटक आतापर्यंत वंचित होते, दुर्लक्षित होते, ते आता मुख्य प्रवाहात येऊ लागले. आणि त्यांचे अनुभव, त्यांच्या गोष्टी पहिल्यांदाच साहित्यातून मांडल्या जाऊ लागले. चला आता थोडं पुढे जाऊया आणि बघूया की आर्थिक बदलांनी महाराष्ट्राचं आयुष्य कसं ढवळून काढलं. म्हणजे खेड्यातल्या शेतीपासून ते थेट जागतिक बाजारपेठेपर्यंत सगळीकडे खूप मोठे बदल घडत होते. यातलाच एक खूप महत्त्वाचा भाग होता सहकार चळवळ. साखर कारखाने, बँका, सूतगिरण्या या सगळ्यामुळे ग्रामीण भागात फक्त रोजगार नाही निर्माण झाला, तर सत्तेची नवी केंद्र तयार झाली. आणि याच चळवळीतून एक नवं ग्रामीण राजकीय नेतृत्व पुढे आलं, ज्यांचे अनुभव आणि संघर्ष पुढे जाऊन साहित्याचा विषय बनले. पण चित्र काही नेहमीच आशादायक नव्हतं. या स्लाइडवरून ते अगदी स्पष्ट दिसतंय की शेतीतल्या बदलांना 2 बाजू होत्या. एकीकडे हरित क्रांतीमुळे उत्पादन नक्कीच वाढलं, पण दुसरीकडे वाढत्या खर्चामुळे आणि निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला. त्यात 1972च्या भीषण दुष्काळानंतर कंबरडच मोडलं. हेच दुःख, हीच निराशा आपल्याला त्या काळातल्या साहित्यातून सतत भेटत राहत. आणि मग 1991 साली भारतीय अर्थव्यवस्थेत जणू एक वादळच आलं, जागतिकीकरण. याने माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी क्रांती घडवली. शहरांमध्ये नव्या संधी निर्माण झाल्या, पण सोबतच श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरीही खूप वाढवली. या नव्या चकचकीत जगाच्या आशा आणि त्यामागे दडलेलं चिंता हा साहित्यासाठी एक नवा आणि गुंतागुंतीचा विषय बनला. आता आपण वळूया सामाजिक बदलांकडे. हा तो काळ होता जेव्हा अनेक वर्षांपासून दाबून ठेवलेले आवाज आता फुटू लागले होते आणि समाजात आणि साहित्यात आपलं हक्काचं स्थान मागत होते. यातली सगळ्यात मोठी आणि एक प्रकारे मूक क्रांती होती शिक्षणाची. यशवंतराव चव्हाणांच्या दूरदृष्टीमुळे शिक्षणाचे दरवाजे खेड्यापाड्यातल्या बहुजन आणि वंचित समाजातल्या मुलामुलींसाठी पहिल्यांदाच उघडले गेले. यातून एक अशी नवी पिढी तयार झाली जी केवळ साक्षर नव्हती, तर आपल्या हक्कांसाठी प्रश्न विचारणारी पिढी होती. आणि या शिक्षणाचे परिणाम खूप दूरगामी झाले. डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन दलितांमध्ये एक नवी आत्मजाणीव निर्माण झाली. त्याचवेळी खेडी ओस पडू लागली आणि शहरांकडे लोकांचा ओघ वाढला. विभक्त कुटुंब पद्धती आली आणि जातीय अस्मिताही अधिक तीव्र झाल्या. समाज खूप वेगाने बदलत होता. यातला एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक क्षण म्हणजे 1956चं धर्मांतर. डॉक्टर आंबेडकरांनी घेतलेल्या या निर्णयामुळे दलित समाजात एक विद्रोही चेतना आणि आत्मसन्मानाची जबरदस्त भावना निर्माण झाली. याच भावनेचा स्फोट आपल्याला पुढे दलित साहित्यात बघायला मिळतो. बरं, आता वळूया राजकारणाकडे. या काळातल्या राजकीय घटना इतक्या प्रभावी होत्या की त्यांनी थेट साहित्यालाच एक नवी दिशा दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा आकडा बघा, 106. हा फक्त एक आकडा नाहीये. हे ते हुतात्मे आहेत ज्यांच्या बलिदानावर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. या संघर्षाची आणि त्यागाची भावना त्या पिढीच्या मनात खूप खोलवर रुजलेली होती. आता या टाईमलाईनवर एक नजर टाकूया.
ही केवळ घटनांची यादी नाही, तर महाराष्ट्राच्या समाजमनावर बसलेल्या धक्क्यांची नोंद आहे. दलित पॅन्थरचा आक्रमक उदय, आणीबाणीनं आणलेली घुसमट, नामांतर आंदोलनानं पेटलेला सामाजिक संघर्ष, बाबरी मस्जिद पडल्यानंतर निर्माण झालेली धार्मिक तेढ आणि महिला आरक्षणासारखा एक ऐतिहासिक निर्णय. या प्रत्येक घटनेनं समाजाला हादरे दिले आणि त्याचे थेट पडसाद आपल्याला त्या काळातल्या साहित्यात उमटलेले दिसतात. तर या सगळ्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदलांमधून मराठी साहित्यात क्रांती नेमकी कशी झाली, साहित्याचा नायक कसा बदलला, आता ते पाहूया. ही तुलना खूप काही सांगून जाते. 1960 पूर्वीचा साहित्यातला नायक कसा होता, तर बहुतेकदा उच्चवर्गीय, स्वतःच्याच मानसिक जगात रमलेला. पण 60 नंतरचा नायक पूर्णपणे बदलला. तो आता खेड्यातून, कामगार वस्तीतून, दलित घरातून आलेला होता. तो आदर्शवादी नव्हता, तर परिस्थितीशी झगडणारा होता, थेट व्यवस्थेला प्रश्न विचारणारा होता. या बदलाची खरी नांदी झाली ती भालचंद्र नेमाडे यांच्या कोसला या कादंबरीने. या एका कादंबरीने मराठी साहित्याचे सगळे जुने नियम मोडून काढले आणि एका नव्या, बंडखोर आणि थेट अनुभवातून येणाऱ्या लिखाणाची सुरुवात केली. आणि मग काय, जणू काही साहित्यात अनेक प्रवाह एकत्र फुटले. दलित साहित्याने हजारो वर्षांची वेदना आणि विद्रोह शब्दांतून व्यक्त केला. ग्रामीण साहित्याने शहरातल्या वाचकांना मातीचा गंध आणि खेड्यातलं खरंखुरं वास्तव दाखवलं. स्त्रीवादी साहित्याने पुरुष केंद्रित जगाकडे बाईच्या नजरेतून पाहिलं आणि या सगळ्या बंडखोर आवाजांना व्यासपीठ दिलं, ते लघुनियतकालिक चळवळीने. तर मग या सगळ्या मंथनातून नक्की काय बाहेर आलं? या काळातल्या साहित्याचा चेहरा कसा होता? आपण आता शेवटच्या आणि महत्त्वाच्या टप्प्यात आलो आहोत. तर यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या काळातल्या आर्थिक, सामाजिक आणि राजकीय बदलांनी मराठी साहित्याला अधिक जिवंत, अधिक वास्तववादी आणि खूप जास्त वैविध्यपूर्ण बनवलं. हे साहित्य आता केवळ मनोरंजन करत नव्हतं, तर ते समाजाचा आरसा बनून सत्तेला थेट प्रश्न विचारत होतं. आणि शेवटी हेच तर खरं आहे, लेखक हा त्याच्या काळापासून वेगळा असूच शकत नाही. त्याचं जगणं, त्याचा दृष्टिकोन आणि त्याच्या सभोवतालचा काळ हे सगळं त्याच्या साहित्यात उतरतंच. म्हणूनच एखादं पुस्तक खऱ्या अर्थाने समजून घ्यायचं असेल तर ते ज्या काळात लिहिलं गेलं त्या काळाला समजून घ्यावंच लागतं. या सगळ्या विश्लेषणानंतर एक प्रश्न मनात येतोच. ज्याप्रमाणे त्या काळातल्या घटनांनी साहित्याला नवा आकार दिला, त्याचप्रमाणे आजच्या या धावपळीच्या डिजिटल युगात, आजच्या या सामाजिक राजकीय वातावरणात साहित्य आणि समाजामध्ये कोणतं नवं नातं तयार होत असेल? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?